नमस्कार, मी डॉक्टर सई. योग साधना या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे. तर सुंदर दिसावं आणि तरुण दिसावं हे प्रत्येकालाच वाटत असतं आणि सुंदर दिसण्यासाठी शरीर हे आकारामध्ये शेपमध्ये असणं जेवढं महत्त्वाचं आहे तेवढंच महत्त्वाचं आहे आपला चेहरासुद्धा तरुण दिसणं. तर जसं जसं वय वाढतं तसं तसं आपल्या चेहऱ्यावर जे मसल्स आहेत त्यातील टाईटनेस हा कमी होतो, त्यातील कोलेजन त्यातील फॅट जी आहे ती हळूहळू कमी होते आणि चेहऱ्याचे स्नायू हे ओघळतात किंवा लूज पडतात. त्याच्यासोबत जास्तीत जास्त वयाचा परिणाम होतो तो आपल्या डोळ्यासभोवती असलेल्या त्वचेवर. कारण डोळ्याच्या भोवतालची जी त्वचा आहे ती अतिशय नाजूक, पातळ आणि खूप डेलिकेट अशी असते. तर डोळ्याच्या आजूबाजूला वयापरत्वे काळेपणा येणे, पूर्ण असे काळे गोल तयार होणे आणि या बाजूला अशा फाईन लाईन्स तयार होणे आणि डोळ्याच्या खाली असे पाण्याने भरलेल्या अशा बॅग्स तयार होणे, असे आपल्या चेहऱ्यावर बदल दिसतात. आणि अगदी पाहिल्यावरसुद्धा त्या व्यक्तीचं वय जे आहे ते डोळ्याच्या सभोवतालच्या त्वचेवरून आपण अंदाज करू शकतो. तर आज आपण या व्हिडिओमध्ये अगदी सोप्या अशा 2 एक्सरसाइज बघूया, ज्यामुळे आपल्या डोळ्याच्या सभोवतालची जी असलेली नाजूक त्वचा आहे तिथे रक्ताभिसरण वाढेल आणि रक्तपुरवठा त्या भागात होत राहिल्यामुळे तिथली त्वचा ही लूज पडणार नाही. अजून त्याच्या सभोवतीचे काळे घेरे जे आहेत ते पण कमी होतील आणि ह्या जो डोळ्याखाली असणारा पफिनेस किंवा जे पाण्याच्या भरल्यासारख्या अशा ज्या बॅग्स तयार होतात त्या पण कमी होतील. तर पहिली एक्सरसाइज बघूया. तर त्या एक्सरसाइजला आपण म्हणूया टॅपिंग, आणि हे टॅपिंग आपल्याला 2 प्रकारे करायचं आहे. तर पहिला जो प्रकार आहे त्यामध्ये आपल्या बोटांचे जे टिप्स आहेत त्यांनी आपल्याला डोळ्याच्या सभोवती अगदी हळुवारपणे टॅपिंग करायचं आहे आणि ते आपल्याला दोन्ही डायरेक्शननी म्हणजे क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज करायचं आहे. तर हे टॅपिंग करत असताना आपल्या भुवया ज्या आहेत त्याच्या खाली आपल्याला टॅपिंग करायचं आहे. बरेचदा हे वरच्या भागात केलं जातं. तर खालून आपल्याला जेव्हा आपण वरच्या डायरेक्शननी जातो तेव्हा अगदी डोळ्याच्या जवळ म्हणजे भुवयांच्या खाली हे टॅपिंग करायचं आहे. तर बघूया, हे 4ही टिप्सनी अगदी हलकंसं असे एका डायरेक्शननी करायचे 10 राऊंड, पुन्हा दुसऱ्या डायरेक्शननी. दहा राऊंड्स केलेत आपण. आता ह्या टॅपिंगमध्ये एक दुसरा प्रकार बघूया. ही आपण बोटाच्या टिप्सनी टॅपिंग केली आहे. आता बोटांनी टॅपिंग कशी करायची आहे ते बघू. याच्यामध्ये आपली बोटं आपल्या डोळ्याच्या वरती घेतल्यानंतर अगदी हलकंसं आपल्याला बोटांना इथे असे डोळ्याच्या सभोवती आघात करायचे आहेत. एकदम जेंटली करायचं आहे. ज्यामुळे इथली स्किन जी आहे ती ॲक्टिवेट होईल, तिथे रक्ताभिसरण वाढेल आणि जी सूज आहे किंवा जे पाण्यासारख्या बॅग्स तयार झाल्यात त्या हळूहळू डिझॉल्व होण्यासाठी मदत होईल. तर ही टॅपिंगमध्ये आपण 2 प्रकार पाहिले. आता याच्या पुढची जी एक्सरसाइज आहे त्याला म्हणतात व्हॅक्यूम क्रिएटर एक्सरसाइज. तर ही एक्सरसाइज तुम्हाला थोडीशी व्यवस्थित आधी समजून घ्यायला लागेल, कारण ही करायला सोपी आहे पण थोडीशी समजायला अवघड आहे. तर यामध्ये आपल्याला आपला तळहाताचा जो हा साईडचा भाग आहे मधला भाग सोडून तर तो साईडचा भाग डोळ्यावर आपल्याला प्रेस करायचा आहे. पण जेव्हा आपण असं बघतो की कुठल्याही व्यक्तीचं वय वाढतं आहे तसं त्याचा डोळ्याचा भाग जो आहे तो थोडासा म्हणजे डोळे आत गेल्यासारखे दिसतात आणि त्यावरून सुद्धा असं लक्षात येतं की ह्या व्यक्तीचं वय काय असावं किंवा या व्यक्तीचं वय थोडंसं जास्ती आहे असं.
तर डोळे जे आतमध्ये जातात तर ते आतमध्ये न जाण्यासाठी या एक्सरसाइजचा उपयोग होतो, व्हॅक्यूम क्रिएटर एक्सरसाइजचा. आणि डोळ्याचा जो इथला भाग आहे पूर्ण आणि आजूबाजूचा तो बाहेर ओढल्या जातो या एक्सरसाइजमुळे. तर करत असताना या एक्सरसाइजमध्ये आपल्याला ह्या बोटांचा आणि ह्या अंगठ्याचा म्हणजे 5ही बोटांचा तेवढासा रोल याच्यामध्ये नाही. फक्त तळहात जे आहेत ते एकमेकावर आधी अशा पद्धतीने घासायचेत किंवा एवढा वेळ घासायचे ते की हाताला गरम लागले पाहिजे. गरम लागल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने तळवे डोळ्यावर ठेवायचे की मधला भाग डोळ्याला नाही चिकटला पाहिजे. तळव्यांचा बाजूचा भाग म्हणजे हा भाग आपल्याला डोळ्यावर टेकवायचा आहे आणि तो प्रेस करायचा आहे. डोळ्यावरती प्रेस केल्यानंतर थोडंसं म्हणजे मनामध्ये 10 सेकंद आपल्याला होल्ड करायचं आहे. आणि जेव्हा आपल्याला हात काढायचे तेव्हा अशा पद्धतीने समोर घ्यायचे म्हणजे हा भाग जो आहे तो बाहेर ओढल्यासारखा होईल आणि डोळे खोल जाण्याची प्रोसेस कमी होईल. तर परत एकदा बघूया आपण. हा भाग आपल्याला डोळ्याच्या वरती अशा पद्धतीने प्रेस करायचा आहे की इथला जो भाग आहे तो नाही लागला पाहिजे आणि तिथे डोळे आपले मोकळे राहिले पाहिजे. आणि हात डोळ्यावर ठेवल्यानंतर थोडंसं दाबायचं आहे हाताला आणि काढत असताना मात्र असे झटक्याने पुढे घ्यायचे. तर परत एकदा करूया आपण एकदा समजण्यासाठी. हातांचे तळवे एकमेकांच्या वरती घासलेत आपण. जेव्हा आपल्या हाताला उष्णता जाणवेल तेव्हा अशा पद्धतीने डोळ्यावर दाबून घ्यायचे. 10 सेकंद याच स्थितीमध्ये ठेवायचे आणि जेव्हा काढून घ्यायचे हात तेव्हा आपल्याला असे झटक्याने बाजूला समोर ओढायचे हात. तर ही एक्सरसाइज करत असताना सुद्धा तुम्हाला हा भाग जो आहे तो हलकासा समोर ओढल्यासारखा जाणवतो कारण तिथे आपण ज्या पद्धतीने हात ठेवतो त्यामुळे तिथे व्हॅक्यूम क्रिएट होतं. तर या 2 एक्सरसाइजचं जर तुम्ही नियमितपणे सकाळ आणि संध्याकाळ दोन्ही वेळेस केल्या तर तुमच्या चेहऱ्यामध्ये डोळ्याच्या आजूबाजूच्या त्वचेमध्ये तुम्हाला फरक जाणवेल. आणि जर तुम्ही ह्या एक्सरसाइज रोज करत राहाल तर तुमचं वय हे हळूहळू रिव्हर्स म्हणजे मागे होण्यासाठी या एक्सरसाइजची मदत होईल. डोळ्यासाठी किंवा फेशियल ग्लोसाठी आपण जे एक्सरसाइज करतो त्याचा अजून एक फायदा म्हणजे त्याला जेवण न झालेलं असणे, पोट रिकामं असणे असे नियम आपण लागू करू शकत नाही कारण त्याचा फक्त चेहऱ्याशी संबंधित अशा त्या एक्सरसाइज आहेत. तर तुम्ही अगदी रिकाम्या वेळेत बसल्यानंतर गप्पा मारत असताना TV पाहत असताना सुद्धा या एक्सरसाइज करू शकता. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा. धन्यवाद.